सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक सतीश शिर्के, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता 12वी भूगोल प्रात्यक्षिक क्रमांक 3 मधील व्हिडिओ क्रमांक पहिला. प्रात्यक्षिकाचं नाव आहे विधा विश्लेषण किंवा अपस्करणाचे मापन. चला तर आपण या प्रात्यक्षिकाला प्रारंभ करूया. विद्यार्थ्यांनो, विधा म्हणजे आपण मागील प्रात्यक्षिकामध्ये पाहिले सांख्यिकी माहिती. आता अपस्करणाचे मापन. अपस्करण म्हणजे काय की दिलेली जी माहिती आहे सांख्यिकी माहिती ती थोडीशी अस्ताव्यस्त आहे, विखुरलेल्या स्वरूपाची आहे, तर त्याचं विश्लेषण आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आता यामध्ये माहितीचं विश्लेषण करत असताना माहितींचं चलानुसार व्हेरिएबल म्हणतो आपण त्याला, मांडणी झाल्यानंतर या माहितीचं काय केलं जातं, विश्लेषण केलं जातं. आता चल व माहिती यांचा सहसंबंध जाणून घेता येतो. माहिती पाहून टक्केवारीची तुलना करून आणि मध्य काढून सहसंबंध काढून अंदाज व्यक्त करता येतो आणि काही ना काही निष्कर्ष आपल्याला काढता येतो. आता उदाहरणार्थ पहा की प्राप्त सांख्यिकी माहितीपैकी म्हणजे जी सांख्यिकी माहिती दिलेली आहे पैकी 60% लोकसंख्या ही 20 ते 40 वयोगटातील आहे. 20% लोकसंख्येचे मासिक उत्पन्न रुपये 10,000 पेक्षा जास्त आहे. आणि मग वरील माहितीचं विश्लेषण करत असताना काय केलं जातं, वेगवेगळ्या प्रकारचे निकष मापदंड हे लावले जातात आणि ते विश्लेषण त्या ठिकाणी केलं जातं. आता विद्यार्थ्यांनो, तुम्ही मागील इयत्तामध्ये काय केलेलं आहे, मध्यवर्ती प्रवृत्तीच्या मापन पद्धतीचा अभ्यास केला आहे. कोणत्या आहेत मध्यवर्ती प्रवृत्तीच्या मापन पद्धतीबद्दल, म्हणजे मध्य, मध्यगा आणि बहुलक यांचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. आता त्या अभ्यासाची पुनश्च उजळणी आपल्याला 12वीच्या प्रात्यक्षिकामध्ये करणं क्रमप्राप्त आहे, कारण त्यावरती हे प्रात्यक्षिक आपलं अवलंबून आहे. म्हणून मध्य म्हणजे काय, त्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्याला मीन म्हटलं जातं. सामग्रीतील म्हणजे जी माहिती दी त्याला आपण सामग्री म्हणायचं. सर्व सांख्यिकी सामग्रीतील सर्व संख्यांच्या अंकगणितीय सरासरीला त्या सामग्रीचा मध्य असं म्हटलं जातं. जी सामग्री दिली त्याच्यामध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांची अंकगणितीय सरासरी म्हणजे मध्य असं म्हटलं जातं. थोडक्यात मध्य हे सर्व मूल्यांचे सरासरी मूल्य असते, हे आपण लक्षात घ्यायचं. आता उदाहरणार्थ जर म्हटलं तर 25, 30, 27 आणि 23 आणि 25 या प्राप्तांकाचा मध्य काढा. म्हणजे या संख्या दिलेल्या आहेत, प्राप्तांक म्हणजे संख्या, आकडेवारी, त्याचा मध्य काढायचा. सोपी पद्धत आहे की त्याचं सूत्र आहे मध्य बरोबर सामग्रीतील सर्व प्राप्तांकाच्या मूल्यांची बेरीज भागिले सामग्रीतील प्राप्तांकाची मूल्यांची एकूण संख्या, हे आपल्याला सांगते. या सूत्रामध्ये आपण बरोबर आपल्याला मध्य बरोबर काय, तर ही संख्या आपल्याला इथे घ्यायच्यात, त्यांची काय सांगितले, बेरीज सांगितली. 25, 30, 27, 23, 25 भागिले प्राप्तांकाच्या मूल्यांची एकूण संख्या. किती संख्या दिलेल्या आहेत ह्या, तर या 5 संख्या म्हणून भागिले 5. बेरीज किती आली त्याची, 130 भागिले 5, त्याचं उत्तर येईल 26. म्हणजे या उदाहरणाचा मध्य किती झाला, 26 झाला असं त्या ठिकाणी सांगता येईल. साधं उदाहरण सांगतो, तुम्ही टक्केवारी काढता की नाही तुमची मार्काची, मग तुमच्या सर्व विषयाची
मार्काची बेरीज करतो आणि जेवढे विषय असतील त्या विषयाने काय करतो आपण 100 पैकी विषय गृहीत धरून त्याला भागाकार करतो. मग तुमची टक्केवारी येते, सरासरी येते, त्याला आपण मध्य असं त्या ठिकाणी म्हणतो. आता दुसरं उदाहरण आहे मध्यवर्ती कल्पनेचं मध्यगा. त्याला मध्यक असं म्हटलं जातं, त्यालाच मीडियन असं सुद्धा म्हटलं जातं. आता पहा त्याला कशाला म्हणायचं तर सामग्रीतील संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमानं मांडतात. जी संख्या दिलेली ती चढत्या किंवा काय करायचं उतरत्या क्रमानं मांडायची आणि या मांडणीतील मध्यभागी येणाऱ्या संख्येला काय करायचं सामग्रीचा मध्यगा असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे जे असेल त्याला आपण मध्यगा असं म्हणतो. आता सर्व मूल्यांना जी तुम्हाला मूल्य दिलेली असतील, प्राप्तांक दिलेले असेल, सामग्री दिलेली असेल, त्याला चढत्या किंवा उतरत्या क्रमांतर लावल्यावर त्याचा मध्यबिंदू हा मध्यगा असतो. ही त्याची व्याख्या झाली, संज्ञा झाली. आता प्रत्यक्षात आपण काय करूया एक उदाहरण पाहूया. उदाहरणार्थ काय केले तुम्हाला 72, 66, 87, 92, 63, 78, 54 या संख्या दिल्यात किंवा सामग्री दिलेली आणि त्याचा मध्यगा काढायला सांगितलेला आहे. मग काय करायचं सर्वप्रथम दिलेले जे प्राप्तांक आहेत ते चढत्या क्रमाने लावायचे. म्हणजे या संख्येतील लहान संख्या प्रथम आणि मग चढत्या क्रमांक मग 63, 66, 72, 78, 87 आणि शेवटी सर्वात मोठी 92 ही संख्या त्या ठिकाणी येते. आता याचा मध्यगा आपण काढत असताना काय करायचं या मांडणीत चौथी संख्या मध्यावर येते. किती संख्या आहेत ह्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 म्हटल्यानंतर ह्या 3 गेल्या, या 3 गेल्या, शेवटी इथं कोणती संख्या राहते मध्ये 72. या उदाहरणाचं 72 ही संख्या काय आहे मध्यगा आहे. सारख्या संख्या डाव्या बाजूच्या सोडायच्या, सारख्या संख्या उजव्या बाजूची सोडायच्या आणि मध्यभागी जी संख्या येते त्याला आपण मध्यगा असं त्या ठिकाणी म्हणतो. आता अजून एक उदाहरण घेऊया आपण की 7, 7, 6, 5, 4, 3, 5, 7 या सामग्रीचा मध्यगा काढा. काय आपली पद्धत आहे दिलेला प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडू. सर्वात लहान संख्या प्रथम, याच्यातील लहान संख्या 3, 4, 5, 5, 6, 7, 7 आणि 7 असं या ठिकाणी आहेत. आता इथं काय झालेलं आहे मागील उदाहरणात तुम्हाला सांगितलं तिथं 7 संख्या होत्या, 3 इकडे सोडायच्या आणि 3 इकडे सोडायच्या. इथं मात्र संख्या समान आहेत म्हणजे 8 संख्या आहेत. मग अशा वेळेस काय करायचं सामग्रीतील प्राप्तांकाची संख्या सम असेल तर मध्यावर येणाऱ्या 2 संख्यांची सरासरी हा मध्यगा म्हणतात. समसंख्या असेल तर मध्यावर 2 संख्या येतील त्या संख्येची सरासरी हा मध्यगा म्हणतात. पाहूया कसं हे आपण चढत्या क्रमानं मांडलं. 3 संख्या इकडे गेल्या, 3 संख्या इकडे गेल्या, मध्ये किती संख्या राहिल्या इथं 2 राहिल्या, 5 आणि 6. आता काय करायचं त्यांची सरासरी काढायची म्हणजे 5 अधिक 6 बेरीज किती आली त्यांची 11 आली. संख्या किती त्या 2 आहेत. त्याचा भागाकार करायचा. तो भागाकार किती आला इथे 5.5 म्हणजे मध्यगा किती आली त्याची उदाहरणाची 5.5. तर कधी कधी असं सुद्धा आपल्याला मध्यगा काढण्याची पद्धत लक्षात येते. आता तिसरा प्रकार आहे तो म्हणजे बहुलक. सामग्रीमध्ये बहु म्हणजे जास्तीत जास्त. पहा सामग्रीमध्ये सर्वाधिक वेळा येणारा प्राप्तांक म्हणजे त्या सामग्रीचा बहुलक होय. सर्वाधिक वेळा प्राप्तांक आला तो त्याचा बहुलक त्या ठिकाणी असतो. किंवा असंही म्हणता येईल आपल्याला जी मूल्ये जास्तीत जास्त वेळा दिलेल्या माहितीमध्ये येते त्याला बहुलक असं म्हणतात. उदाहरणार्थ मग काय करायचं सामग्रीतील प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडले
तर कोणता प्राप्तांक सर्वाधिक वेळा आला आहे हे ओळखणं सोपं जातं. चढत्या क्रमांकानं नाही मांडलं तरी तुम्ही ओळखू शकता, परंतु जेव्हा संख्या जास्त दिलेल्या असतात त्यावेळेस मात्र मग तुमचा गोंधळ होऊ शकतो. तर अशा वेळेस काय करायचं, प्राप्तांक चढत्या क्रमाने त्या ठिकाणी मांडायचे. उदाहरण पाहूया आपण आता. इथं 7, 7, 6, 5, 4, 3, 5, 7 या सामग्रीचा बहुलक काढा. आता उदाहरण चढत्या क्रमांकाचं मांडायचं, एक डोक्यातच ठेवायचं, आपण चढत्या क्रमांकानं मांडून टाकूया. 3, 4, 5, 5, 6, 7, 7, 7. आता हे पाहिल्यानंतर या उदाहरणामध्ये असं दिसतं की सर्वाधिक म्हणजे 3 वेळेस काय झालं, इथं 7 आलेला आहे, 7. मग दिलेल्या सामग्रीचा बहुलक किती असतो, आहे 7 आहे. ह्या संख्या थोड्या आहेत म्हणून 100 संख्या असल्यावरती गोंधळ होईल, म्हणून चढत्या क्रमांकानं त्या ठिकाणी लावणं सोयीस्कर राहतं. आता कधी कधी काय होतं, उदाहरण असं असतं की दिलेल्या सामग्री 2 किंवा 3 प्राप्तांक समान असतील तर 2-3 बहुलक असू शकतात. म्हणजे काय होतं, आता इथं 5 2 वेळेस आहे, इथं 7 3 वेळेस आहे, म्हणून आपण 7 बहुलक धरला. परंतु 5ही 3 वेळेस असलं आणि 7ही 3 वेळेस जर असलं तरी 5 आणि 7 हे 2 बहुलक असू शकतात, कधी कधी 3 सुद्धा असू शकतात. आता पुढचा प्रकार आहे आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे की अपस्करण मापनाच्या 2 पद्धती आहेत. या अपस्करण मापनाच्या 2 पद्धती आपण पाहत असताना आपण काय करायचं, त्या मापन पद्धतीच्या मध्ये कक्षा किंवा आपण त्याला रेंज म्हणतो, हा एक प्रकार त्याच्यामध्ये आहे, आणि दुसरा प्रमाणित विचलन. तर आज आपण कक्षा हा प्रकार पाहूया की दिलेल्या माहितीत, जी माहिती दिलेली आहे त्या माहितीत कमाल, त्याला आपण जास्तीत जास्त म्हणतो, त्यानंतर त्यालाच आपण अधिकाधिक म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये त्याला मॅक्झिमम म्हटलं, कमाल, जास्तीत जास्त, अधिकतम असं म्हटलं जातं. आणि किमान म्हणजे कमीत कमी, न्यूनतम म्हणजे मिनिमम, या 2 अधिकाधिक आणि कमीत कमी, कमाल आणि किमान मूल्यातील फरक म्हणजे काय म्हटलं जातं, कक्षा होय. हे आपण त्या ठिकाणी विचारामध्ये घ्यायचं. आता पहा की तापमानाची दैनंदिन किंवा वार्षिक कक्षा काढण्यासाठी सर्वाधिक मूल्यातून सर्वात कमी मूल्य वजा केले जाते. तापमानाची दैनंदिन किंवा वार्षिक कक्षा, आपण म्हणतो आज फार तापमान आहे, मग तुम्ही आता मोजलं किती आहे की समजा 40 डिग्री सेंटीग्रेड आहे, परंतु ते 24 तासातलं जर पाहिलं तर कधी 42 वर पण गेलेलं असेल, कधी 38 वर ते आलेलं असेल, कधी 35 वर आलेलं असेल. आणि मग अशा वेळेस काय करायचं, जास्तीत जास्त आणि कमीत कमी यांची वजाबाकी काढली की मग आपण काय होतं ते आपल्याला कक्षा रेंज त्या ठिकाणी लक्षामध्ये येते. मग उदाहरणार्थ एखादं शहर किंवा गावच्या जलस्तरावरील चढ उतार, तिथल्या भूरचनेतील जो फरक असतो हा सुद्धा कक्षा म्हणून ओळखला जातो. आता उदाहरण पाहूया आपण की उदाहरण पहिलं, लोकसंख्या घनतेची कक्षा दिलेल्या माहितीच्या आधारे काढा आणि दिलेल्या आकडेवारीचे मध्य सुद्धा काढा. तुम्हाला काय दिले, राज्य दिलेत, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंड, तमिळनाडू, गुजरात, पंजाब, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेश राज्य. आणि इकडे लोकसंख्या घनता दिले 2011ची. यावरून तुम्हाला कक्षा काढायची, रेंज काढायची आणि मध्य सुद्धा त्या ठिकाणी काढायचं. पाहूया आपण कसा काढायचा. कक्षा काढण्याचं सूत्र आहे काय, कमाल मूल्य वजा किमान मूल्य. कमाल म्हणजे याच्यातील सर्वाधिक मोठी संख्या कोणती, बरोबर, तर ती 829 आहे. आणि किमान मूल्य कोणतं आहे, 17 आहे. मग ते आपण 17 इथं मांडलं. मग पुन्हा एकदा सूत्र मांडूया, कमाल बरोबर कक्षा बरोबर कमाल मूल्य वजा किमान मूल्य, म्हणजे 829 वजा 17 बरोबर उत्तर आलं त्याचं 812.
म्हणजे या उदाहरणाची कक्षा किती झाली? 812 झाली. हे आपल्याला उत्तर त्या ठिकाणी मिळालं. आता या उदाहरणाचा अर्धा भाग काय आहे की मध्य काढायचे आपल्याला. मध्य म्हणजे सरासरी काढायची. लोकसंख्या घनतेचा मध्य काढत असताना काय करायचं सूत्र? मध्य बरोबर सामग्रीतील सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले सामग्रीतील प्राप्तांकाची एकूण संख्या. पाहूया या सूत्रामध्ये आपण संख्या टाकू आणि त्याचं उदाहरण सोडूया. मग आता हे जे उदाहरण दिलेत 829 पासून 17 पर्यंत हे इथं मांडून घेतलेत. संख्या किती? त्या सर्व 9 आहेत. भागिले सामग्रीतील प्राप्तांकाची एकूण संख्या 9 म्हणजे भागिले 9 करायचं. त्याची बेरीज आली 3294. प्राप्तांकाची एकूण संख्या 9 म्हणून भागिले 9 केलं आपण तर त्याचं उत्तर येते 366. म्हणजे या उदाहरणाची 366 काय झाला? मध्य त्या ठिकाणी झाला. तर असं उदाहरण तुम्हाला सोडवता येऊ शकतं. आता प्रश्न दुसरा आहे की विविध देशांच्या साक्षरतेच्या प्रमाणाची आकडेवारी खाली दिलेली आहे. साक्षरतेच्या प्रमाणाची काय केलंय? आकडेवारी खाली दिलेली आहे. त्याद्वारे कक्षा शोधा. आता इथं फक्त तुम्हाला कक्षा काय केलंय शोधायला सांगितलंय. पाहूया आता देश दिलेत. अर्जेंटिना, बांगलादेश, भूतान, ब्राझील, चीन, भारत, केनिया, मलेशिया, झिम्बाब्वे हे देश दिलेले आहेत. आणि इकडे साक्षरतेचं प्रमाण शेकडा दिले कंसात 2018. मग अर्जेंटिना 18.1, बांगलादेश 73.9, भूतान 64.9, ब्राझील 91.7, चीन 96.9, भारत या ठिकाणी 74.4, केनिया 78, मलेशिया 94.6 आणि झिम्बाब्वे 86.5 दिलेला आहे. मग कमाल कोणता आहे यामध्ये? जर पाहिलं तर 98 ही मोठी आहे म्हणून कमाल मूल्य 98. आता किमान पाहूया. इथं 64.9 आहे, इथं 78 आहे म्हणजे किमान मूल्य किती आहे? 64 आहे. मग कक्षा बरोबर कमान मूल्य वजा किमान मूल्य. मग 98.1 64.9 उत्तर आलं त्याचं 33.2. म्हणजे या उदाहरणाची जी कक्षा असते ही कक्षा किती आलेली आहे या ठिकाणी? 33.2 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. आता तुम्हाला काय सांगितले शेवटी की कक्षा वापरण्याचे फायदे तोटे काय यावरती चर्चा करा. अर्थात ही चर्चा तुम्ही वर्गात चांगली करू शकता. थोडक्यात मी तुम्हाला देतोय. फायदे काय आहेत? ही कक्षा काढत असताना समजण्यास अतिशय सोपी आहे की नाही? आपण पटकन समजते. दुसरं काय होतं? अतिशय कमी वेळेत, फार वेळ लागत नाही याला, है की नाही? मोठ्यातला मोठी संख्या लहानातली लहान संख्या दोन्हीची वजाबाकी करायची कक्षा काढता येते. म्हणजे थोड्या वेळेत काय होतं? माहिती तयार करता येते. मग तापमान, पर्जन्यमान, हवेच्या विविध जे अंग असतात त्या अंगांच्या अभ्यासात विशेषतः कक्षेचा वापर केला जातो. तुम्ही आकाशवाणीवरती किंवा दूरदर्शनवरती जर हवामानाचा अंदाज जर ऐकत असाल तर तिथे दिलं जातं की आज दिवस मागील 24 तासामध्ये जास्तीत जास्त तापमान आणि कमीत कमी तापमान, सरासरी तापमान अशी नोंद त्या ठिकाणी दिली जाते. हा फायदा आहे. तोटा काय सांगता येईल किंवा मर्यादा काय सांगता येतील? तर कक्षाचा मर्यादित वापर करता येतो. फार मोठ्या प्रमाणावरती करता येत नाही. यामुळे काय होतं? आपल्याला जास्तीत जास्त आणि कमीत कमी मधला फरक लक्षात येतो. मात्र विस्ताराची कुठल्याही सीमा सांगितली जात नसल्यानं कक्षेचा फारसा उपयोग कुठेही होत नाही. आणि म्हणून कक्षा या संख्याशास्त्रीय पद्धतीमध्ये थोडासा या त्रुटी तोटे हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. तर हा एक भाग त्या ठिकाणी आपला संपतो आहे. धन्यवाद. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राप्त होत राहतील. धन्यवाद.